नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. रेशो ॲनालिसिस. तुम्ही जर आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करण्यासाठी मुळीच विसरू नका. तर मी आहे प्राध्यापक निलेश गावडे, असिस्टंट प्रोफेसर डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स, संत ज्ञानेश्वर महाविद्यालय, सोयगाव. आणि आजचा आपला टॉपिक आहे रेशो ॲनालिसिस. In introduction, there are various methods or techniques used in analyzing financial statements. की याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आपण की फायनान्शियल स्टेटमेंट अनालिसिससाठी वेगवेगळे टूल्स अँड टेक्निक्स वापरलेले आहेत. फॉर एक्झाम्पल कॉमन साईज कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट, ट्रेंड अनालिसिस, फंड फ्लो, कॅश फ्लो, CVP अनालिसिस मीन्स कॉस्ट व्हॉल्यूम प्रॉफिट अनालिसिस आणि रेशो अनालिसिस. आता हे काय झाले होते की वेगवेगळे आपण टेक्निक्स किंवा मेथड्स फायनान्शियल स्टेटमेंट अनालिसिससाठी वापरल्या होत्या. म्हणजे हे काय झालं की रेशो अनालिसिस हे सुद्धा काय आहे की या सर्व टेक्निकपैकी एक टेक्निक आहे. दस रेशो अनालिसिस इज वन ऑफ द टेक्निक ऑफ फायनान्शियल अनालिसिस. Ratios are used as yardstick for evaluating the financial position and performance of a firm. Thus, the ratio analysis is the most powerful tool of financial analysis. It is the process of considering accounting figures carefully or using statistical methods for examining the financial condition and performance of a firm. In short, ratio analysis is systematic use of ratios to interpret or assess the performance of and status of the firm. Next, definition of ratio analysis. According to Kohler, ratios is the relation of the amount expressed as ratio of A to B or as a simple fraction, integer, decimal, fraction or percentage. In simple words, ratio is one number expressed in terms of another and can be worked out by dividing one number by another. आता याचं आपण एक एक्झाम्पल बघूयात की इन करंट ॲसेट ऑफ अ फर्म on a given date is 10 lakh and current liabilities are 2,50,000. The ratio of current asset to current liabilities will be calculated as 10 lakh divided by 2,50,000. Then answer is equal to 4. This ratio is called as simple or pure ratio. It can be expressed as percentage. आता percentage मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय करावं लागणार आपल्याला, फक्त 100 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मग आता आपल्याला आन्सर मिळाला तर 4 into 100 is equal to 400%. इट कॅन ऑल्सो बी एक्सप्रेस्ड ॲज प्रोपोर्शन. आता हे प्रोपोर्शन मध्ये पण आपल्याला दाखवता येईल. मग करंट ॲसेट इज टू करंट लायबिलिटी दॅट इज 10 lakh इज टू 2,50,000. त्याला आणखीन सोपं रूप दिलं तर आपल्याला त्याचं प्रोपोर्शन किती मिळेल तर 4:1. लक्षात आलं. रेशो म्हणजे काय आहे की फक्त एक न्यूमरिकल ॲनालिसिस आहे. नेक्स्ट, क्लासिफिकेशन ऑफ रेशोज. आता रेशो जे आहे, रेशोचे मूळ दोन प्रकारे आपल्याला क्लासिफिकेशन करता येईल. एक ट्रॅडिशनल क्लासिफिकेशन, अनदर वन इज फंक्शनल क्लासिफिकेशन. तर ट्रॅडिशनल क्लासिफिकेशन तीन प्रकारे करता येतं. एक आहे की बॅलन्स शीट रेशो, दुसरा आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट रेशो आणि कंपोजिट किंवा मिक्स्ड रेशो. आता यापैकी बॅलन्स शीट रेशो जो आहे, बॅलन्स शीट रेशो म्हणजे काय, इट डील्स विथ द रिलेशनशिप बिटवीन टू बॅलन्सेस रिव्हील्ड बाय बॅलन्स शीट फॉर द पर्टिक्युलर फायनान्शियल इयर. फॉर एक्झाम्पल द रेशो ऑफ प्रोप्रायटर्स फंड टू फिक्स्ड ॲसेट किंवा द रेशो ऑफ करंट ॲसेट टू करंट लायबिलिटीज. अशा प्रकारचे जे रेशो आहेत ते बॅलन्स शीट रेशो आहेत. नेक्स्ट आहे की प्रॉफिट अँड लॉस अकाउंट रेशो. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट रेशो म्हणजे कुठल्या प्रकारचे रेशो, तर these ratios indicates the relationship between two profit and loss account items. For example, जर घ्यायचं झालं तर the ratio of gross profit to sales किंवा the ratio of net profit to sales. अशा प्रकारचे जे रेशोज आहेत तर त्यांना कुठले म्हणायचं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट रेशो. तर थर्ड टाइप आहे की कंपोजिट किंवा मिक्स्ड रेशो. तर कंपोजिट किंवा मिक्स्ड रेशो म्हणजे कुठले, these ratios indicates the relationship between balance sheet item with प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आयटम. फॉर एक्झाम्पल डेटर्स टर्नओव्हर रेशो असेल, विच इंडिकेट्स द रिलेशनशिप बिटवीन डेटर्स टर्नओव्हर विथ ॲव्हरेज डेली
सेल्स, की अशा प्रकारचे जे रेशो आहेत ते कॉम्पोजिट किंवा मिक्स्ड रेशो. आता नेक्स्ट पाहूयात आपण की फंक्शनल क्लासिफिकेशन. फंक्शनल क्लासिफिकेशन सुद्धा 4 प्रकारे केलं जातं. एक लिक्विडिटी रेशो, नेक्स्ट लिव्हरेज रेशो, थर्ड ऍक्टिव्हिटी रेशो आणि फोर्थ वन इज प्रॉफिटेबिलिटी रेशो. आता आपण याचं आणखीन क्लासिफिकेशन करूयात की ट्रॅडिशनल क्लासिफिकेशन आहे त्याचे सब 3 प्रकार आपण पाहिले की बॅलन्स शीट रेशो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट रेशो आणि कंपोजिट रेशो. आता बॅलन्स शीट रेशो कोणकोणते हे देखील आपल्याला समजायला पाहिजे. मग त्यासाठी आपण आणखीन क्लासिफिकेशन करूयात. म्हणजे ट्रॅडिशनल क्लासिफिकेशन ऑफ रेशोज, these 3 subtypes: balance sheet ratio, profit and loss account ratio and composite or mixed ratio. Balance sheet ratios are current ratio, liquid ratio, absolute liquidity ratio, debt equity ratio, proprietary ratio, capital gearing ratio, asset proprietorship ratio, capital inventory and working capital ratio, and last is ratio of current asset to fixed asset. तर हे जे 9 आहेत ते काय आहेत? बॅलन्स शीट रेशो आहेत. नेक्स्ट आपण पाहूयात की प्रॉफिट अँड लॉस अकाउंट रेशो कोणकोणते आहेत. तर ग्रॉस प्रॉफिट रेशो, ऑपरेटिंग रेशो, ऑपरेटिंग प्रॉफिट रेशो, नेट प्रॉफिट रेशो, कॅश प्रॉफिट रेशो, एक्सपेन्स रेशो आणि इंटरेस्ट कव्हरेज रेशो. आता हे जे 7 जे आहेत ते काय आहेत? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट रेशो. नेक्स्ट आपण पाहूयात की कंपोजिट किंवा मिक्स्ड रेशो कोणकोणते आहेत. तर स्टॉक टर्नओव्हर रेशो, डेटर्स टर्नओव्हर रेशो, फिक्स्ड ॲसेट टर्नओव्हर रेशो, रिटर्न ऑन इक्विटी, रिटर्न ऑन शेअर होल्डर्स फंड, रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड, कॅपिटल टर्नओव्हर रेशो, वर्किंग कॅपिटल टर्नओव्हर रेशो आणि क्रेडिटर्स टर्नओव्हर रेशो. हे कंपोजिट किंवा मिक्स्ड रेशो आहेत. हे झाले ट्रॅडिशनल क्लासिफिकेशन. नेक्स्ट आपण पाहूयात की फंक्शनल क्लासिफिकेशन. मग फंक्शनल क्लासिफिकेशन मध्ये पण आणखीन आपल्याला 3 प्रकार करता येतील: लिक्विडिटी रेशो, ऍक्टिव्हिटी रेशो अँड प्रॉफिटेबिलिटी रेशो. आता लिक्विडिटी रेशो कोणते कोणते आहेत? तर त्याच्यामध्ये 2 प्रकार करता येतील, ए आणि बी. ए मध्ये कोणकोणते आहेत लिक्विडिटी रेशो? तर करंट रेशो, लिक्विड रेशो, त्यालाच आणखीन नाव आहे ऍसिड रेशो. नेक्स्ट आहे ॲब्सोल्यूट लिक्विड और कॅश रेशो. आणि बी म्हणजे आणखीन त्याच्यामध्ये लिक्विड रेशो आहेत की डेटर्स टर्नओव्हर रेशो, क्रेडिटर्स टर्नओव्हर रेशो, इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो. आता ऍक्टिव्हिटी रेशो कोणकोणते आहेत? इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो, डेटर्स टर्नओव्हर रेशो, फिक्स्ड ॲसेट टर्नओव्हर रेशो, टोटल ॲसेट टर्नओव्हर रेशो, वर्किंग कॅपिटल टर्नओव्हर रेशो आणि कॅपिटल एम्प्लॉयड टर्नओव्हर रेशो. हे काय आहेत की ऍक्टिव्हिटी रेशो. आता प्रॉफिटेबिलिटी रेशो कोणते आहेत? तर ग्रॉस प्रॉफिट रेशो, ऑपरेटिंग रेशो, नेट प्रॉफिट रेशो, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड, रिटर्न ऑन इक्विटी कॅपिटल. हे जे 6 काय आहेत? प्रॉफिटेबिलिटी रेशो आहेत. आता आपण ट्रॅडिशनल क्लासिफिकेशन मध्ये पण सब 3 टाइप्स आणि त्याचे पुन्हा आणखीन कोणकोणते रेशो आहेत ते पाहिले. पुन्हा फंक्शनल क्लासिफिकेशन मध्ये पण 3 सब टाइप आणि त्याचे आणखीन त्याच्यामध्ये कोणकोणते रेशोज आहेत ते पाहिलं. आता आपण पाहूयात की प्रत्येकाचा एक एक म्हणजे रेशो जे आहे त्याचं महत्त्व काय आहे, त्याचा फॉर्म्युला काय आहे. मग सुरुवातीला आपण पाहूयात करंट रेशो. द करंट रेशोचा फायदा काय? तर दिस रेशो इंडिकेट्स द लिक्विडिटी ऑफ द बिझनेस दॅट इज ॲबिलिटी टू मीट द शॉर्ट टर्म ऑब्लिगेशन्स. करंट रेशो मे बी डिफाइंड ॲज रिलेशनशिप बिटवीन करंट ॲसेट अँड करंट लिॲबिलिटीज. आता करंट रेशो म्हणजेच काय? तर करंट ॲसेट आणि करंट लिॲबिलिटी मधली रिलेशनशिप. आता करंट रेशोचा फॉर्म्युला आहे करंट रेशो इज इक्वल टू करंट ॲसेट डिवायडेड बाय करंट लिॲबिलिटीज. आणि मग आता करंट ॲसेट कोणकोणते आहेत? तर स्टॉक इन ट्रेड, वर्क इन प्रोग्रेस, प्रीपेड एक्सपेन्सेस, सन्ड्री डेटर्स, बिल्स रिसिवेबल, शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट, कॅश ॲट बँक आणि कॅश इन हँड. हे काय आहेत? करंट रेशो आहेत. करंट ॲसेट आहेत. आता करंट लिॲबिलिटीज कुठल्या? तर बँक ओव्हरड्राफ्ट. आता बँक ओव्हरड्राफ्ट फॉर टेम्पररी पिरियड जो असेल तो करंट लिॲबिलिटी मध्ये येईल. नेक्स्ट सन्ड्री क्रेडिटर्स, बिल्स पेएबल, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, शॉर्ट टर्म ॲडव्हान्सेस, इन्कम टॅक्स पेएबल आणि डिव्हिडंड पेएबल. हे काय आहेत? करंट लिॲबिलिटीज.
मग ह्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला जेवढ्या बी करंट लायबिलिटी दिलेल्या असतील त्याची आपल्याला टोटल आणि करंट ॲसेट जेवढ्या पण दिले असतील त्याची टोटल घ्यावी लागेल आणि त्याच्यावरून आपल्याला करंट रेशो कॅल्क्युलेट करता येणार आहे. नेक्स्ट रेशो आहे लिक्विड रेशो किंवा त्यालाच आणखीन दुसरं नाव आहे ॲसिड टेस्ट रेशो किंवा क्विक रेशो. तर मग लक्षात ठेवा की लिक्विड रेशोलाच आणखीन नाव काय काय आहे तर ॲसिड टेस्ट रेशो किंवा क्विक रेशो. आता याचा फायदा काय तर लिक्विड रेशो और क्विक रेशो रिव्हील्स द रिलेशनशिप बिटवीन लिक्विड और क्विक ॲसेट्स विथ क्विक लायबिलिटीज. तर लिक्विड ॲसेट्स म्हणजे कसले ॲसेट्स तर द लिक्विड ॲसेट्स आर इझिली कन्व्हर्टेबल इनटू कॅश ऑर ॲसेट्स इन द फॉर्म ऑफ कॅश, की ते कॅशमध्ये लगेच कन्वर्ट करता येतात किंवा ॲक्च्युअल कॅशमध्ये असणाऱ्या ॲसेट्समध्ये लिक्विड ॲसेट्स. आता लिक्विड रेशो आहे तो आपल्याला कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला आहे लिक्विड रेशो इज इक्वल टू क्विक ॲसेट्स डिवायडेड बाय करंट लायबिलिटीज किंवा त्यालाच क्विक लायबिलिटीज पण म्हणता येईल आपल्याला. मग आता क्विक ॲसेट्स कोणत्या कोणत्या तर शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट्स, डेटर्स, बिल्स रिसिवेबल, कॅश ॲट बँक, कॅश इन हँड. तर एवढ्या ज्या ॲसेट असतील त्या कशा प्रकारच्या ॲसेट आहेत तर क्विक ॲसेट आहेत. तर या क्विक ॲसेट का तर यांचं पैशामध्ये लगेच रूपांतर करता येते किंवा आता कॅश ॲट बँक आणि कॅश इन हँड जे आहे ते डायरेक्ट कॅशच्या स्वरूपातच आहे. क्विक लायबिलिटीज कुठल्या तर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, सन्ड्री क्रेडिटर्स, बिल्स पेएबल, इन्कम टॅक्स पेएबल, डिव्हिडंड्स पेएबल. आता एवढ्या ज्या काय आहेत क्विक लायबिलिटीज. आता करंट लायबिलिटी आणि क्विक लायबिलिटीमध्ये काय फरक आहे तर क्विक लायबिलिटीमध्ये काय येत नाही की फक्त बँक ओव्हरड्राफ्ट जो आहे तो क्विक लायबिलिटीमध्ये येत नाही. बाकी जेवढ्या करंट लायबिलिटी असतील त्या सर्व क्विक लायबिलिटीमध्ये येत असतात. आता हा जो स्टँडर्ड म्हणजे लिक्विड रेशो जो आहे तो आयडल कुठला असेल तर क्विक रेशो ऑफ 1:1 इज कन्सिडर्ड टू बी आयडियल. आता आयडियल म्हणजे की तो सर्वात चांगला समजला जाईल किंवा बिझनेसची सिच्युएशन चांगली आहे जर क्विक लिक्विड रेशो हा 1:1 आला, म्हणजे जेवढ्या क्विक ॲसेट असतील तेवढ्याच क्विक लायबिलिटीज असतील तर आपल्याला त्या ठिकाणी लिक्विड रेशो हा 1:1 मिळेल आणि तो आयडल असेल. नेक्स्ट रेशो आहे ॲब्सोल्यूट लिक्विडिटी रेशो. आता ॲब्सोल्यूट लिक्विडिटी रेशो रेफर्स टू द रेशो ऑफ प्युअर ॲसेट इन द फॉर्म ऑफ कॅश. द एलिमेंट्स ऑफ लिक्विड और क्विक रेशो आर बिल्स, रिसिवेबल्स, डेटर्स, शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट. आता ॲब्सोल्यूट लिक्विडिटी रेशो इज इक्वल टू कॅश अँड बँक प्लस शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट डिवायडेड बाय करंट लायबिलिटीज. आता ॲब्सोल्यूट लिक्विड रेशो जो आहे तो आयडल कुठला रेशो आहे तर 0.5:1 किंवा 1:2. आता 0.5:1च म्हणजे आणखीन मोठं रूप जर केलं आपण आपल्याला काय मिळणार आहे 1:2 इज कन्सिडर्ड टू बी आयडियल. नेक्स्ट रेशो आहे की डेट इक्विटी रेशो. तर डेट टू इक्विटी रेशो रिलेट्स as recorded creditors claim on asset to the owner's recorded claim in order to measure the firm's obligations to creditors in relation to funds provided by owners. It is also known as external internal equity ratio. आता डेट इक्विटी रेशोलाच आणखीन नाव आहे की एक्सटर्नल इंटरनल इक्विटी रेशो. आता डेट टू इक्विटी रेशोचा फॉर्म्युला आहे एक्सटर्नल लायबिलिटी डिवायडेड बाय इंटरनल लायबिलिटी. आता एक्सटर्नल लायबिलिटी कुठल्या कुठल्या तर सन्ड्री क्रेडिटर्स, बँक लोन, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, बँक ओव्हरड्राफ्ट, प्रोव्हिजन फॉर टॅक्स, डिबेंचर्स, बिल्स पेएबल, ॲडव्हान्स रिसिव्ड इन्कम, या काय झाल्या सर्व इंटरनल लायबिलिटी झाल्या, सॉरी एक्सटर्नल लायबिलिटी झाल्या. आणि इंटरनल लायबिलिटी कोणत्या असतील तर शेअर कॅपिटल, रिझर्व्ह फंड अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, क्रेडिट बॅलन्स अँड डिव्हिडंड, या काय झाल्या इंटरनल लायबिलिटी झाल्या. मग डेट टू इक्विटी रेशो इज इक्वल टू एक्सटर्नल लायबिलिटी डिवायडेड बाय इंटरनल लायबिलिटी. नेक्स्ट आहे प्रोप्रायटरी रेशो. तर a variant of debt to equity ratio is the proprietary ratio which establishes the relationship between proprietor's fund and total asset. आता proprietary ratio indicates the extent to which asset are financed by owner's fund. proprietary ratio चा फॉर्म्युला आहे की proprietary ratio is equal to shareholders fund divided by total assets. आता शेअर होल्डर्स फंड्स मध्ये कोणकोणते फंड येतील तर शेअर कॅपिटल,
रिझर्व्ह फंड, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, क्रेडिट बॅलन्स अँड डिव्हिडंड हे शेअर होल्डर्स फंड मध्ये येतील. मग टोटल ॲसेट इज इक्वल टू टोटल ॲसेट एक्सेप्ट गुडविल. जेवढ्या पण ॲसेट असतील त्यामधून फक्त गुडविल मायनस करायचं, बाकी सर्व ॲसेट या टोटल ॲसेट मध्ये येतील. नेक्स्ट रेशो आहे कॅपिटल गिअरिंग रेशो. द रिलेशनशिप बिटवीन इक्विटी फंड्स अँड फिक्स्ड इन्कम बेअरिंग फंड्स, for example preference shares, debentures and other borrowed funds. This ratio is called capital gearing ratio, is useful when the effect of the use of fixed interest or dividend source of funds on the earning availability to the equity shareholders. capital gearing ratio साठी फॉर्म्युला आहे fixed interest bearing securities divided by equity capital plus reserve and surplus. नेक्स्ट रेशो आहे रेशो ऑफ करंट ॲसेट टू फिक्स्ड ॲसेट. मग त्याचा फॉर्म्युला आहे करंट ॲसेट्स टू फिक्स्ड ॲसेट्स रेशो इज इक्वल टू करंट ॲसेट डिवायडेड बाय फिक्स्ड ॲसेट्स. नेक्स्ट रेशो आहे ग्रॉस प्रॉफिट रेशो. आता ग्रॉस प्रॉफिट रेशो इज फेवरेबल डिफरन्स बिटवीन सेल्स अँड कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. दिस रेशो मेजर द रिलेशनशिप बिटवीन ग्रॉस प्रॉफिट टू नेट सेल्स. म्हणून फॉर्म्युलाच त्याचा काय आहे, ग्रॉस प्रॉफिट रेशो इज इक्वल टू gross profit ratio is equal to gross profit divided by net sales into 100. आता ग्रॉस प्रॉफिट रेशोचा आणखीन एक फॉर्म्युला आहे सेल्स मायनस कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड डिवायडेड बाय सेल्स इंटू 100. तर हे दोन्ही फॉर्म्युले लक्षात ठेवा. नेक्स्ट रेशो आहे ऑपरेटिंग रेशो. दिस इज द रेशो ऑफ कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस टू नेट सेल्स. मग आता ऑपरेटिंग रेशियो इज इक्वल टू कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस डिवायडेड बाय नेट सेल्स इंटू 100. आता ऑपरेटिंग रेशियोचा आणखीन एक फॉर्म्युला आहे ऑपरेटिंग रेशियो इज इक्वल टू ऑपरेटिंग कॉस्ट डिवायडेड बाय नेट सेल्स इंटू 100. आता कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड इज इक्वल टू सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट. आता या ठिकाणी आपल्याला कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड माहित नव्हतं, तर त्याचा फॉर्म्युला काय, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड इज इक्वल टू सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट. आणि या ठिकाणी सेकंड फॉर्म्युल्यामध्ये ऑपरेटिंग एक्सपेन्सेस कोणते किंवा ऑपरेटिंग कॉस्ट काय आहे, तर ऑपरेटिंग एक्सपेन्सेसमध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस, फायनान्शियल एक्सपेन्सेस, सेलिंग एक्सपेन्सेस, जनरल एक्सपेन्सेस आणि ऑफिस एक्सपेन्सेस या सर्वांची टोटल म्हणजेच काय होईल, आपली ऑपरेटिंग कॉस्ट होईल. नेक्स्ट रेशो आहे नेट प्रॉफिट रेशो. तर दिस इज द रेशो ऑफ नेट प्रॉफिट टू सेल्स. आणि त्यामुळे फॉर्म्युलाच नेट प्रॉफिट रेशोचा काय, नेट प्रॉफिट डिवायडेड बाय नेट सेल्स इंटू 100. द पर्पज ऑफ दिस रेशो इज टू टेस्ट द प्रॉफिटेबिलिटी ऑफ द बिझनेस ऑर्गनायझेशन. आता एखाद्या बिझनेसची प्रॉफिटेबिलिटी चेक करायची असेल तर नेट प्रॉफिट रेशो आपण वापरून त्याची प्रॉफिटेबिलिटी टेस्ट करू शकतो. नेक्स्ट रेशो आहे स्टॉक टर्नओव्हर रेशो. द टर्म इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेफर्स टू द डिटेल लिस्ट ऑफ ऑल द आयटम्स इन स्टॉक that are sold and replaced number of times in a year. मग स्टॉक टर्नओव्हर रेशियो इज इक्वल टू कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड डिवायडेड बाय ॲव्हरेज स्टॉक. तर कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डचा फॉर्म्युला आपण पाहिला होता. आता ॲव्हरेज स्टॉक म्हणजे काय, तर ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक डिवायडेड बाय 2. नेक्स्ट आहे डेटर्स टर्नओव्हर रेशियो. डेटर्स टर्नओव्हर रेशियो इज व्हेरी इम्पॉर्टंट ऑर टू टेस्ट मॅनेजमेंट इफिशियन्सी. The higher the value of debtors turnover, the more efficient is the sales management. आता ह्या मॅनेजमेंटची इफिशियन्सी चेक करण्यासाठी डेटर्स टर्नओव्हर रेशो फार महत्त्वाचा आहे. दिस मीन्स दॅट द डेटर्स आर कन्व्हर्टेबल इनटू कॅश विद इन शॉर्ट टर्म पिरियड. आता डेटर्स टर्नओव्हर रेशो इज इक्वल टू टोटल सेल्स डिवायडेड बाय डेटर्स. आणि आणखीन एक फॉर्म्युला आहे त्याचा, डेटर्स टर्नओव्हर रेशो इज इक्वल टू डेटर्स प्लस बिल्स रिसिवेबल्स डिवायडेड बाय सेल्स इंटू 365 डेज. म्हणजे 1 इयर मधले 365 डेज. फिक्स्ड ॲसेट टर्नओव्हर रेशो. नेक्स्ट रेशो काय, फिक्स्ड ॲसेट टर्नओव्हर रेशो. त्याच्यामध्ये फिक्स्ड ॲसेट टर्नओव्हर रेशो इज इक्वल टू कॉस्ट ऑफ सेल्स डिवायडेड बाय नेट फिक्स्ड ॲसेट्स. आता नेट फिक्स्ड ॲसेट आपल्याला माहित पाहिजे. नेट फिक्स्ड ॲसेट इज इक्वल टू फिक्स्ड ॲसेट मायनस डेप्रिशिएशन. फिक्स्ड ॲसेट मधून डेप्रिशिएशन मायनस केलं तर आपल्याला काय मिळेल, नेट फिक्स्ड ॲसेट मिळेल. आणि कॉस्ट ऑफ सेल म्हणजे काय, तर कॉस्ट ऑफ सेल्स इज इक्वल टू कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. नेक्स्ट फॉर्म्युला आहे रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड. द टर्म कॅपिटल एम्प्लॉयड रेफर्स टू द टोटल इन्व्हेस्टमेंट मेड इन द बिझनेस. टोटल इन्व्हेस्टमेंट रेफर्स टू करंट ॲसेट अँड नॉन करंट ॲसेट.
This ratios establishes relationship between profit and the capital employed. आणि मग रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड रेशोचा फॉर्म्युला काय आहे? प्रॉफिट आफ्टर टॅक्स, इंटरेस्ट अँड प्रेफरन्स डिव्हिडंड डिवायडेड बाय इक्विटी शेअर कॅपिटल इंटू 100. Next ratio आहे वर्किंग कॅपिटल टर्नओव्हर रेशो. द वर्किंग कॅपिटल रेफर्स टू द एक्सेस ऑफ करंट ॲसेट ओव्हर करंट लायबिलिटीज. वर्किंग कॅपिटल म्हणजेच काय? तर एक्सेस ऑफ करंट ॲसेट ओव्हर करंट लायबिलिटीज, म्हणजे करंट ॲसेट ह्या करंट लायबिलिटीपेक्षा जास्त पाहिजेत. नेक्स्ट मग वर्किंग कॅपिटल टर्नओव्हर रेशो इज इक्वल टू कॉस्ट ऑफ सेल्स डिवायडेड बाय नेट वर्किंग कॅपिटल. नेक्स्ट आहे क्रेडिटर्स टर्नओव्हर रेशो. आता क्रेडिटर्स टर्नओव्हर रेशो इज इक्वल टू क्रेडिटर्स प्लस बिल्स पेएबल डिवायडेड बाय नेट परचेसेस इंटू 365. किंवा जर आपल्याला त्या ठिकाणी त्यांनी जे डेज दिले असतील वर्षासाठी घेण्यासाठी ते डेज आपल्याला घ्यावे लागतील. पण जनरली 365 डेज. जर काहीच दिलेलं नसेल तर आपण किती डेज घेणार? त्या ठिकाणी एका वर्षाचे 365 डेज घेणार. तर अशा प्रकारे जे महत्त्वाचे रेशो आहेत त्या सर्वांचे फॉर्म्युलेज आपल्याला माहीत झालेले आहेत आणि हे फॉर्म्युले आपल्याला म्हणजे लक्षात ठेवावे लागतात किंवा पाठच करावे लागतील. त्याला ऑप्शन नाहीये. अशा प्रकारे आपल्याला याच्यावरून आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण प्रॉब्लेम पाहणार आहोत. थँक यू.